हॅलो, वेलकम टू द विदर्भ गर्ल्स न्यूज चॅनल. आता हे सकाळी सकाळी उठून रांगोळी काढली एवढी सुंदर कलशाची, पण कुत्र्याला नाही पावल्या गेली, तो बसलाच त्याच्यावर. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, म्हणून सगळे वनस्पती फुलं वगैरे जमा करून आणले. त्याच्यानंतर स्वतःला स्वच्छ केलं, घराला स्वच्छ केलं, त्याच्यानंतर पूजा करून घेतली आपली साधी देवाची. बघा आज माझे देव किती सुंदर दिसत आहे. मस्त प्रत्येक फुल हे ते सगळं. मी रोज देवघरातला कापड बदलवू शकत नाही, मला खूप वेळ म्हणजे घाई असते, वेळ नसते, म्हणून मी देवघरातले कापड आणि देवाचे कापड बदलू नाही शकत. पण मी पूजा करते, मला जसा जसा वेळ मिळते तसा रोजच. त्याच्यानंतर मी हे सगळं छान करून घेतलं, देवाचे फोटो काढले. आज बिना लसूण कांद्याचा स्वयंपाक करायचा होता. आता हा स्वयंपाक बिना लसूण कांद्याचा का, तर महालक्ष्मीला असं म्हणतात की लसूण कांदा आवडत नाही, कारण तिची चंचल प्रकृती आहे आणि तिला लसूण कांदा आवडत नाही. ती सात्विक स्वरूपाची देवी आहे. मग मी मुळा आणि मुळ्याचे पानं धुवून घेतले. आज मला 2 भाज्या करायच्या होत्या, एक बटाट्याची भाजी, एक मुळ्याची भाजी. आता मुळ्याची भाजी का, तर मुळ्यामध्ये म्हणते सगळेच पौष्टिक घटक आहे म्हणते. वात, पित्त, प्रकृती, वात, पित्त आणि कफ अशा 3 प्रकृती आहेत. त्या तीनही प्रकृतीला दुरुस्त करण्याची तिच्यात शक्ती आहे म्हणते. मग मी हे बटाट्याचे कपडे काढून घेतले, बटाटे भोंगळे झाले. त्याच्यानंतर मी मुळ्याचेही कपडे काढून घेतले आणि त्याला बारीक बारीक चिरून घेतलं, बटाट्याला बारीक चिरून घेतलं. आता दोन्ही भाज्या कशा करायच्या ते सांगतो. सोपंच आहे. कढई घ्यायची, कढईत तेल टाकायचं, तेलात जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा. म्हणजे तुम्ही अशी भाजी करा असं नाही, मी अशी भाजी करतो, तर मग तुम्ही ट्राय करून पहा, एक नंबर बढिया लागते. तेलात तेल थोडंसं कढईत अगळ टाकलं का त्याच्यात बटाटे टाकून द्यायचे, कढीपत्ता, जिरं, मोहरी टाकून द्यायचे आणि छान तेलावर बटाटे परतून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यावर तिखट, मीठ, हळद आणि थोडासा सुरुचीचा गोडा मसाला असं टाकायचं. मस्त कालवून घ्यायचं, झाकण ठेवायचं, झाकणावर पाणी ठेवायचं आणि बटाटे शिजू द्यायचे. आणि बटाटे शिजू दिले, मीठ टाकलं का मग पुन्हा ते बटाटे थोडेसे दाबून पाहायचे. जर झालं असेल तर बटाटे दबल्या जाते, नाही तर दबत नाही. मग मस्तपैकी भाजी काढून ठेवायची. नेहमी माझी भाजी अशी थोडीशी पिवळसर रंगाची होते. आज माहीत नाही काहून काळपट रंगाची झाली. बहुतेक त्याच्यात सुरुचीचा गोडा मसाला, ते काळा मसाला जास्त झाला म्हणून. पण भाजी करपली नव्हती, जळली नव्हती, चवीला एकदम छान झाली होती. मग भाजी काळी काळी दिसत होती. त्याच्यानंतर मुळ्याची भाजी सेम करायची. तिखट, मीठ, जिरं हे म्हणजे जिरं मोहरी टाकून, कढईत तेल टाकून जिरं मोहरी टाकून त्याच्यात मुळा आणि त्याचे पानं टाकायचे. त्याच्यानंतर त्याच्यावरून हळद, तिखट, मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचं, कारण मुळा शिजायला लागते वेळ, बटाट्यापेक्षाही जास्त वेळ लागते मुळा शिजायसाठी. आणि त्याच्यानंतर पाणी टाकलं की झाकून ठेवून द्यायचं. मग थोड्या वेळानं उघडून पाहायचं, तसंच मुळा दाबून पाहायचा. जर मुळा शिजला असेल तर मग भाजी बंद करून द्यायची आणि भाजी उतरून घ्यायची. त्याच्यानंतर मी आजचा स्वयंपाक काय काय केला ते सांगते. आज एवढा हेक्टिक दिवस होता ना माझा, तुम्हाला काय सांगू. वरण भाताचा कुकर लावला, त्याच्यानंतर खीर केली, कढी केली. त्याच्यानंतर वरण भाताच्या कुकरावर म्हणजे वरण भातासोबत काय खायचं बा, म्हणून मी छानपैकी बटाटा मुळ्याची भाजी केली, 2 भाज्या केल्या, वडे, भजे, पापड तळून घेतले. त्याच्यानंतर कढी केली आणि गाजर, लिंबू, मिरची आणि मुळा ह्या तिन्याचं छान लोणचं केलं. आणि त्याच्यानंतर देवीला नैवेद्य दाखवला. देवीला नैवेद्य दाखवल्याच्या आधी कशी पूजा केली ते सांगते. सगळ्यात पहिले अंगण बाहेरचं झाडून स्वच्छ केलं, पाणी टाकलं, सुंदर रांगोळी काढली. काय माझी सकाळची रांगोळी तर कुत्र्यानंच मोडली होती. मग मी परत रांगोळी काढली. त्याच्यानंतर घर झाडून स्वच्छ केलं, दोन्ही उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं. असं म्हणते की देवी उंबरठ्यावरच राहते म्हणते. तुमची कुलदेवी असो, तुमचे पित्र असो का लक्ष्मी असो, घराच्या उंबरठ्यावर राहते म्हणते. म्हणूनच आपल्याला जुने लोक सांगत होते का तुम्ही उंबरठ्यावर बसू नका म्हणे. आता काऊन नाही म्हणे त्याचं त्याला माहीत, पण मला असं वाटते की उंबरठा पुसून स्वच्छ केला का लक्ष्मी घरा आणि दारात नांदावी असं आपण ऐकलं असेल. तर दारात कशी, तर उंबरठ्यावर नांदावी. म्हणून सर्वात पहिले उंबरठा स्वच्छ करून घेतला, त्याच्यावर हळद लावली. त्याच्यानंतर मी घरातली पूजा सुरू केली. आधी तर मी स्वतः म्हणजे देवांची पूजा केली होती, पण लक्ष्मीची पूजा करायसाठी स्वतः तयार झाली, साडी घातली. त्याच्यानंतर गजरा लावला देवासाठी आणि स्वतःसाठी. तर गजरा पहिलेच करून ठेवलाच होता मी. तसं मटकासाठी लहानपणी मी हे व्रत करायची, पण आता मला समजते का हे व्रत सुख समृद्धी मिळावी यासाठी आहे. आणि ज्यांच्याकडे सुख समृद्धी आहे
त्याला ही चिरकाळ टिकून राहावी याच्यासाठी हे व्रत करावं लागते असं सांगितलं जाते. आता खरं काय आहे खोटं काय आहे माहीत नाही, पण मला हे व्रत करून खूप सुख मिळते. माझी आई पण हे व्रत खूप मनोभावे करायची. त्याच्यामुळे तिनं जसं सांगितलं तसं मी हे व्रत करते. सगळ्यात पहिले चौरंग घेतला, चौरंगाखाली रांगोळी काढली, त्याच्यावर कलश ठेवला, कलशात 5 वनस्पती ठेवल्या. तर त्या 5 वनस्पती कोणत्या? तर येणाऱ्या किंवा फुलं येणाऱ्या अशा 5 वनस्पती फुलासह त्याच्या अशा डांग्या तोडून ठेवायच्या. मग त्याच्यानंतर जी देवीची चांदीची किंवा तुमच्या घरी जी कोणती पितळची किंवा मातीची जी कोणती मूर्ती असेल तिची पंचामृताने तर पाण्याने हळद कुंकूने आंघोळ घालायची. त्याच्यानंतर स्वच्छ धुवून पुसून कपडे घालून तिला तिची छान जागा द्यायची. तांदूळावर देवीला बसवायचं, त्याच्यावर गुलाबाचं फूल वाहायचं. त्याच्यानंतर गुलाबाचं फूल वाहून झाल्याच्यानंतर तिला वस्त्र, तिला सुगंधी द्रव्य, फळं वगैरे सगळं द्यायचं. आणि 5 दिवे, 5 धान्य हे सगळं जसं माझी आई करत होती तसं मी मनभावे केलं. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवल्यावर व्हिडिओ काढले, फोटोज काढले, छान आरती करून घेतली. फळं असेल तर फळाचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. मग हा पहिला गुरुवार असल्यामुळं म्हणजे तुम्ही जितके मनोभावे ही पूजा कराल तितकंच तुम्हालाच प्रसन्न वाटते. आता ती देवापर्यंत पोहोचते नाही पोहोचत माहीत नाही, पण तुम्हाला किती समाधान भेटते याच्यासाठी देवाची पूजा आपण करत असतो, स्वतःला समाधान मिळावं म्हणून. लक्ष्मीच्या उपवासात किंवा पूजेत तुपाची एक फुलवात तरी आवर्जून लावायलाच पाहिजे म्हणते. ते गाईचं तूप असेल तर फारच छान. मग एक फुलवात लावायची किंवा 2 फुलवाती लावायच्या. त्यांना आपल्या आजूबाजूचं वातावरण सुंदर होते, सुगंध पसरला जातो त्याच्या वातावरणात. आणि असं करून मी आजचा दिवस सेलिब्रेट केला. मला इतका आवडते हा व्रत किंवा ही पूजा मला खूप आवडते. आणि मी मटकाला भेटते म्हणून लहानपणी सुरू केलेलं व्रत आज खूप मनापासून करते. नमस्कार.